नमस्कार, जय महाराष्ट्र. तर आपला आजचा जो व्हिडिओ आहे आपल्या लाडकी बहीण योजनेच्या अंतर्गत निकष काय आहेत ताई. आमचा हप्ता अचानक बंद झालेला आहे, आम्हाला केवायसी करून पण लाभ मिळत नाहीये किंवा आम्ही फॉर्म भरला तरी आम्हाला लाभ मिळाला नाही. या सगळ्या प्रश्नांची उत्तर आज या व्हिडिओमध्ये देणार आहे. जर तुम्ही फॉर्म भरलेला आहे किंवा तुमचा अचानक हप्ता बंद झालेला आहे तर त्या संदर्भात या व्हिडिओमध्ये माहिती देणार आहे. आता तुम्ही जर ई केवायसी केली असेल, बरोबर, लक्षात घ्या, तुम्ही जर या योजनेच्या अंतर्गत ई केवायसी केली आहे आणि जर तुम्ही निकषामध्ये बसला तर तुम्हाला हप्ता कंपल्सरी मिळणार आहे. इथे कुठेच डाऊट नाही. पण तुम्ही केवायसी केली आणि तुमचा लाभ बंद झाला तर त्याचं कारण एक आहे. एक तर तुमचं डीबीटी ऍक्टिव्ह आहे का पहा, तुमच्या ह्याचं अकाउंटचं म्हणजे बँकेचं जे काही आपण लिंक करतो ना डीबीटी, ते ऍक्टिव्ह आहे का पहा. आणि ते ऍक्टिव्ह असेल तर मी सांगितल्याप्रमाणे मधल्या पण व्हिडिओ सांगितलं फॉर्मचं स्टेटस चेक करा. आता येऊ निकषामध्ये. आता निकष काय आहेत योजनेचे. जर तुमचं उत्पन्न 2.5 लाखापेक्षा जास्त असेल तर तुम्हाला या योजनेचा लाभ मिळत नाही, तुमचा लाभ बंद होणार आहे. जर तुमच्याकडे 4 व्हीलर असेल तरी तुम्ही योजनेच्या अंतर्गत लाभ घेऊ शकत नाही. जर तुमच्याकडं कोणीही घरामध्ये तुमच्या कुटुंबात कोणीही ITR भरत असेल तरी तुम्हाला या योजनेच्या अंतर्गत हप्ता मिळणार नाही. जर तुम्ही दुसऱ्या कुठल्याही योजनेचा लाभ घेत असाल, निराधार योजनेचा लाभ घेत असाल तर तुम्हाला या योजनेच्या अंतर्गत लाभ मिळणार नाही. जर तुम्ही नमो किसान योजनेच्या अंतर्गत लाभ घेत असाल तर तुम्हाला नमोचे 1000 रुपये आणि आपल्या या योजनेचे 500 रुपये असं तुम्हाला लाभ मिळणार आहे. या योजनेच्या अंतर्गत जर तुमचं वय किती 21, जेव्हा तुम्ही फॉर्म भरला तेव्हा तुमचं वय जर 21 पूर्ण होतं आणि 65च्या आत होतं तरच तुम्हाला योजनेचा लाभ मिळणार आहे. जर तुमचं वय आत्ता 65 झालं असेल, म्हणजे तुमचं वय जर आत्ता 65 पूर्ण झालं असेल तर तुम्हाला या योजनेच्या अंतर्गत हप्ता मिळणार नाही. आपल्या योजनेच्या अंतर्गत जे वयाची मर्यादा आहे ते 21 पूर्ण फॉर्म भरते वेळेस आणि नंतर 65, शेवट आपलं 65 वर्ष आहे. म्हणजे 21 ते 65च्या वयातल्याच मुलींना महिलांना या योजनेचा अंतर्गत लाभ मिळणार आहे. त्यामुळे जर तुमचं वय आता 65 झालं असेल आणि अगोदर हप्ता मिळत होता पण आता हप्ता बंद झालाय तर तुम्हाला इथून पुढे हप्ता मिळणार नाही. ही सविस्तर माहिती तुमच्यासाठी होते. तुम्ही योजनेच्या अंतर्गत जर 21 वर्षाचे होतात तेव्हा आणि तुम्ही फॉर्म भरलाय तर तुम्हाला लाभ मिळेल. पण जर तुमचं वय तेव्हा 21 नव्हतंच, 20 होतं, 19 होतं तरी तुम्हाला हप्ता मिळणार नाही. ही सगळ्यात महत्वाची माहिती मी या व्हिडिओमध्ये दिलेली आहे. आता ह्याच्यामध्ये कुठेही तुम्हाला काही अडचण असेल तर नक्कीच मला कमेंट करा. तुमच्या कमेंटच्या अंतर्गत परत मी उत्तरांचा व्हिडिओ शेअर करते. तर आजचा व्हिडिओ सुद्धा खूप महत्वाचा आहे. ज्यांचा लाभ अचानक बंद झाला, ज्यांना लाभ मिळत नाही त्यांच्यासाठी आहे. बाकी कमेंट करा, तुमचं म्हणणं काय आहे याच्यावर मी परत व्हिडिओ शेअर करते. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.